अहो आता टेन्शनच सोडा. जेवणासाठी काय बनवायचं याचा प्रश्न पडलाय ना. मग ही झटपट अशी कुकरवाली हिरव्या मुगाची खिचडी तुम्ही ट्राय करा ना. ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, घ्यायची हिरव्या मुगाची डाळ, तांदूळ आणि काही मिश्र डाळी घ्यायच्या जेणेकरून चव रुचकर लागते. आता पाण्याने ना स्वच्छ खळाखळा धुवून घ्यायचं आणि एक तासभर असे ना पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायचं. आता पितळाच्या कुकरमध्ये घालायचं तेल, तूप, मोहरी, जिरं, बोर मिरची, कढीपत्ता, हिंग, लसूण, आलं, हिरवी मिरची छान मिक्स करून मग घालायचा कांदा आणि कांदा मौसूद पडला ना की लगोलगच घालायचं तंबाटं, थोडंसं मीठ घालायचं आणि गरगरीत झालं ना तंबाटं मग घालायचं हळद, धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट आणि तेल छान चुटचुटलं की मग घालायचं भिजवून घेतलेले डाळ तांदूळ, चवीपुरतं मीठ घालायचं. आता कोथिंबीर आणि त्याचसोबत गरम पाणी घालायचं, छान ढवळून तुपाची धार सोडायची, झाकण लावणार दणकून 2 शिट्ट्या करायच्या बघा. आणि मग काय मंडळी, तयार आहे तुमची गरमागरम अशी झटपट होणारी कुकरवाली हिरव्या मुगाची डाळ खिचडी. आणि वरून एक तुपाचा दणकून तडका द्यायचा. आता पटापट मी पापड भाजतो, तुम्ही वाट कशाची बघताय? तुकडाच पाडा मंडळी.